फ्रेंड कसे आहात? तर मी आहे आम्रपाली लहाने, तुमची लाडकी ताई. तुम्ही कशा असाल? मजेतच असाल ही मला अपेक्षा आहे आणि आहातच मजेत. तर आज आपण बनवणार आहोत. आजचा आपला मुद्दा आहे की यूट्यूबवर माझं चॅनल मोनो झालेलं आहे. तसं तेव्हापासून मला खूप दादांनी ताईंनी रिक्वेस्ट केलेली आहे की ताई यूट्यूब चॅनल कसं खोलायचं, आम्हाला पण तुमच्यासारखं यूट्यूबमध्ये यायचं आहे. तर त्यांच्यासाठी मी हे खास व्हिडिओ बनवते की ज्यांना ज्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला आपल्याला याच्यावर यायचं आहे, यूट्यूबवर काम करण्यासाठी यायचं आहे, तर नक्की या. यूट्यूबवर खूप छान आहे आणि यूट्यूब हे पर्याय खूप सुंदर आहे. यूट्यूबने आपल्याला एक स्वतःची ओळख निर्माण करून द्यायचा एक प्लॅटफॉर्म यूट्यूब आहे. एक ओळख सोबतच आपण जर खूप मेहनत करू, पुढे जाऊ, त्याच्यामधूनच आपण अर्निंग पण करू शकतो. आणि यूट्यूब हे एक असं हे आहे की प्रत्येकजण स्वप्न बघतंय की मला यूट्यूबवर व्हायचं आहे. तर स्वप्न नक्कीच पूर्ण होतं, पण यूट्यूबचे आपले काही नियम पण असतात. ते यूट्यूबच्या नियम पाळून आपण खूप काही पुढे जाऊ शकतो. तर यूट्यूबचे नियम आहेत, पण आपण जर ज्यांना ज्यांना यूट्यूबमध्ये उतरायचं आहे त्यांनी अगोदर तर एक तर स्पेशन खूप महत्त्वाचे आहे. स्पेशन असले की आपण काही पण करू शकतो, कधी चढ उतार येऊ शकतो. आणि यूट्यूब तर आपल्याला खूप पुढे नेण्यासाठी खूप काही मार्ग देत असतात. तर यूट्यूबवर नक्की या, पण पेशंट खूप ठेवा आणि जास्तीत जास्त खूप खूप छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा. छान व्हिडिओ बनवा, कंटेंट छान बनवा, थंबनेल छान बनवा. आणि मला सांगते कंटेंट बरोबरच थंबनेल वगैरे ते छान बनवायचेच आहेत. त्याच्याच बरोबर आपल्याला नवीन यूट्यूब चॅनल खोलल्यावर दररोजचे डेलीचे मला तरी वाटते 2 व्हिडिओ अपलोड करा. 2 व्हिडिओ म्हणजे तुम्ही एक टायमिंग ठरवून ठेवा. कुठलं टायमिंग, सकाळी तुम्ही 7 वाजता पण टाकू शकता किंवा तुम्हाला वेळ नसेल तर 12 नंतर पण टाकू शकता. तर एक कुठलाही सकाळचा एक टाइम फिक्स करायचा, सकाळचा एक टाइम फिक्स करून परत एक संध्याकाळचा टाइम फिक्स करायचा. कुठला पण जेव्हा तुम्हाला हे वाटत असेल. यूट्यूबचं असं नाही की ह्याच टायमाला करा, त्याच टायमाला करा, असं काही नाही आहे. यूट्यूबने तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेत तुम्ही, पण त्याच वेळेत दुसरी वेळ नंतर हे करू नका तुम्ही. 5चा टाइम ठेवला तर दररोज 5 वाजता तुम्ही तो व्हिडिओ अपलोड केला पाहिजे. आणि दुसरा म्हणजे संध्याकाळचा जर तुम्ही 6चा टाइम ठेवला तर तुम्ही 6 वाजता फ्री असाल तर तुम्ही 6 वाजता तो व्हिडिओ अपलोड करा. म्हणजे मला वाटते दिवसातून 2 व्हिडिओ नक्की टाका जेव्हा तुमचं चॅनल नवीन असेल तेव्हा. तर यूट्यूब तुम्हाला पुढे नेण्यासाठी जर तुम्ही दररोजची हे लक्षात ठेवलं ना की तुमचा टाइम खूप महत्त्वाचा. टायमिंग म्हणजे त्याच टायमिंगला तुमचा व्हिडिओ गेला पाहिजे. म्हणजे यूट्यूबला कळतं की ह्याच टायमाला तुमची जी ऑडियन्स जी काय होतील ते तिथपर्यंत तुमचे व्हिडिओ पोहोचतील यूट्यूबला. तर हे आहे आपलं, हे महत्त्वाचं आहे का कुठला टायमिंग फिक्स करायचा, हे करायचं. आणि राहिला दुसरा, नंतर राहिला परत आपल्याला एक लक्षात ठेवायचं की जे कोणी कोणी कॉपी करून घेतात व्हिडिओ, तर ते कॉपी न करता, म्हणजे कॉपी करायचाच नाही तो व्हिडिओ. व्हिडिओ कॉपी करून आपल्या चॅनलवर टाकायचा नाही. त्याने आपल्याला काय येऊ शकतं, हेच तर कॉपीराईट बरोबरच आता आपल्याला दुसरी एक महत्त्वाची म्हणजे कम्युनिटी गाईडलाईन्स. काय कम्युनिटी गाईडलाईन्स, तर ही पण तेवढीच डेंजर असते आपल्या व्हिडिओवर. तर ही न येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ह्या गोष्टी जर बेसिक गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना, आपण खूप छान एक मोठा यूट्यूबर पण बनू शकतो. हे पण लक्षात ठेवा. आणि यूट्यूबर आपल्याला खूप संधी देतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी हे यूट्यूबचे नियमच आहेत, हे आपल्याला पाळायचे आहेत. तर आपण आता काय बोलत होतो, कम्युनिटी गाईडलाईन्स. तर ही कशामुळे येते कम्युनिटी गाईडलाईन्स, जर हे बघा आपल्या जर आपल्याला आपण एखाद्या मुलाला व्हिडिओमध्ये किंवा लाईव्हमध्ये घेतो, तर हे 16 वर्षाखालील मुलांना आपल्याला व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही. आणि मुळात म्हणजे बाळाला कपडे वगैरे नसतील तर त्याला घ्यायचंच नाही आहे. त्याच्यामुळे पण आपल्याला कम्युनिटी गाईडलाईन्स येऊ शकते. तर हे आपल्यासाठी बेसिक बेसिक गोष्टी आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या. आणि परत आपल्याला जे लाईव्ह करताना किंवा तिसरी स्टेप म्हणजे आपल्याला म्हणजे असं खूप हे नाही बोलायचं की जिथे वाद होईल किंवा हे, तर ह्या विषयावर न बोलता घातक असे शब्द यूज करायचे नाही आहेत. ह्या विषयावर आपल्याला टाळायचे. जे काही चांगलं आहे त्याच्यावरच आपल्याला काम करायचं आहे, चांगलंच बोलायचं आहे आपल्याला यूट्यूबवर. आणि मुळात म्हणजे सगळं छान व्यवस्थित पेशंट ठेवूनच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर आपण एक खूप चांगला यूट्यूबर बनू शकतो. आणि यूट्यूबर पण आपल्याला कुठून कुठे पोहोचू शकतो. जर हे नियम पाळले ना, तर आपण एक खूप मोठा आणि चांगला यूट्यूबर होण्याचे स्वप्न आपले लवकरच पूर्ण करू शकतो.
तर हे गोष्टी जर लक्षात राहिल्या ना तर खरंच एक छान यूट्यूबर होतो. आणि राहिला आता प्रश्न याचा यूट्यूबर बनण्याचा, तर यूट्यूबर बना नक्कीच. सगळ्यांनाच वाटतं आपण यूट्यूबर बना, तर नक्की बना. पण ह्या मी बेसिक ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नक्की यूज करा आणि त्या यूज करूनच तुम्ही यूट्यूबमध्ये उतरा. खूप छान तुम्ही यूट्यूबर व्हाल. यूट्यूब पण तुम्हाला खूप छान सपोर्ट करेल. यूट्यूब फॅमिली सगळीही जे कोण तुम्ही माणसं जोडताल ती प्रेमाने माणसं जोडा. कम्युनिटी गाईडलाईन आलीच नाही पाहिजे हे आपण खूप काळजी घ्यायची आहे. कारण कम्युनिटी गाईडलाईन जर आपल्या चॅनलवर आली तर आपल्याला 90 दिवसासाठी आपण चॅनलवर आपलं लाईव्ह बंद होऊ शकतं. व्हिडिओज टाकू शकता पण आपलं लाईव्ह बंद होऊ शकतं आणि लाईव्ह खूप महत्त्वाचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला कम्युनिटी गाईडलाईनपासून जास्तीत जास्त लांब राहायचं आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे. तर हे लक्षात ठेवा तुम्ही नियम. तर कोणाला यूट्यूब चॅनल म्हणजे कोणाला यूट्यूब चॅनल खोलायचं असेल तर तुम्हाला जर यूट्यूब चॅनल खोलायचं असेल तर आम्ही पार्ट 2मध्ये तुम्हाला यूट्यूब चॅनल कसं खोलायचं हे पण नक्की सांगू. तर हे कमेंट करून सांगा म्हणजे मी तुम्हाला यूट्यूबचं चॅनल कसं खोलायचं हे पण तुम्हाला नक्की सांगेल. तर बघा आपला व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक सबस्क्राईब डन करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, शेअर करा. तर चला बाय.